नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। गडचिरोली जिल्हा परिषद तर्फे नुकतीच एक कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीची जाहिरात निघालेली आहे। तर ह्या जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे, त्याचप्रमाणे त्याची अर्हता काय, तसेच कोणकोणते डॉक्युमेंट्स याकरिता जोडावे लागणार आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत। तर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर या जाहिरातीचा दिनांक आहे 13/8/2024। तर या जाहिरातीमध्ये काय दिलं आहे बघा, दिनांक 15 जुलै 2024चे अनुषंगाने शासनपत्रानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत तात्पुरत्या कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 19 जुलै 2024चे पत्रान्वये दिलेल्या आहेत। तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा, अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवाराकडून पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदावर अगदी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून याद्वारे आवेदनपत्र मागविण्यात येत आहे। सदर नियुक्तीकरिता आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक दस्तऐवजा संबंधित तपशील खालीलप्रमाणे आहे। तर बघा, किमान शैक्षणिक व्यावसायिक पात्रता अर्हता काय असणार आहे हे पुढे बघूया। शैक्षणिक वा व्यावसायिक अर्हता काय आहे हे आपण इयत्ता 1ली ते 5वी करिता, त्याचप्रमाणे 6वी ते 8वी करिता हे आपण बघून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। पुढचा मुद्दा आहे टप्पा क्रमांक 1, यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पदावर नियुक्ती, व टप्पा क्रमांक 2 आहे सन 2022 मधील अर्हताधारक उमेदवारांची कंत्राटी पदावर नियुक्ती। नंतर पेसा क्षेत्रातील शिक्षक रिक्त पदांची स्थिती। तर याच्यामध्ये बघा, प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम इयत्ता 1ली ते 5वी करिता एकूण 419 जागा आहेत। तर पदवीधर प्राथमिक शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी करिता 120 विषयनिहाय जागा आहेत। रिक्त पदांचा विचार करून नियुक्ती केली जाईल। तर पुढे, तर या रिक्त पदांची संख्या कमी किंवा अधिक होऊ शकते। वयोमर्यादेमध्ये बघा, ज्यावेळी जाहिरात प्रसिद्धीचे केली जाईल त्यावेळी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 40 वर्षापेक्षा जास्त नसावे। यामध्ये मागासवर्गीय दिव्यांग उमेदवाराच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षे राहील। तर मानधन बघा, शासनपत्र दिनांक 7/7/2023 नुसार दरमहा रुपये 20,000 एवढे मानधन मिळणार आहे। तर अर्ज कसा करावा, उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करावयाचा आहे। अलीकडे काढलेला व स्वतःचा स्वाक्षरी केलेला फोटो लावायचा आहे। उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक त्या सर्व शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या प्रमाणपत्राच्या सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत। तर काय काय साक्षांकित प्रती आहेत हे आपण खाली दिलेले आहे, बघून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। निवड व कार्यपद्धती कशा प्रकारे होणार आहे ते बघून घ्या। पुढे बघा, अर्ज स्वीकारणे। तर बघा, दिनांक 27/8/2024 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी मिळतील अशा पद्धतीने हे अर्ज आपल्याला तिथे पाठवायचे आहेत गडचिरोली येथे। त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही। दिनांक 27/8/2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6:15 पर्यंत स्वीकारण्यात येतील हे अर्ज। 8वं बघा, खालील प्रकारच्या उणिवा असलेला अर्ज नाकारण्यात येईल। तर त्यातील कोणकोणत्या उणिवा आहेत हे आपण वाचून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। अटी व शर्ती बघा, सदर जाहिरातीनुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदावर नियुक्ती करावयाची असल्याने स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात येईल। तर पेसा क्षेत्रातील शाळेतील रिक्त पदावर त्यांची नियुक्ती होईल। त्याचप्रमाणे तात्काळ नियुक्ती दिल्यास शाळेवर हजर
व्हावे लागेल त्यांना आदेश प्राप्त होताच. मानधन आहे 20,000 रुपये. त्याचप्रमाणे बाकी ज्या अटी आहेत त्या आपण वाचून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, अन्यथा व्हिडिओ खूप मोठा होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, त्याचप्रमाणे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या सह्या या पत्रावर दिलेल्या आहेत. हा अर्जाचा नमुना आहे. यामध्ये आपली सर्व माहिती भरून घ्यायची आहे आणि फोटोसुद्धा लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा अर्ज आहे. शेवटी करारनामासुद्धा करून घ्यायचा आहे. लिहून घेणार, लिहून देणार असे मुद्दे यामध्ये दिलेले आहेत. तर हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हा करारनामा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर कशी वाटली आपणास ही माहिती? जर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.